नक्षलवाद गुन्हा दाखल किया नाही, आम्ही त्याच्यावर पूर्ण चौकशी करतो आहे. आमचं आदिवासी डिपार्टमेंट चौकशी करत आहे. या ठिकाणी पोलीस कमिशनरशी बोललो आहे आणि या ठिकाणी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी संवाद केलेला आहे. मी स्वतः आज पुन्हा लक्ष टाकतो आणि ज्यांचं शाळा आहे त्या शाळेवर काय कारवाई करता येईल त्यांचे परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत कडक सूचना दिलेल्या आहेत. आदिवासी मंत्री त्या ठिकाणी पूर्ण वेळ फील्डवर आहे. मला असं वाटतं की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे पुन्हा एकदा पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच या ठिकाणी मी आता त्यातून ज्या जिल्ह्यातून जाणार आहे. यापूर्वी पण या शाळेची मान्यता जी रद्द करण्यात आली होती, मात्र आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिरमिरी घेऊन परत या शाळेला मान्यता दिलेली आहे आणि कोट्यवधी रुपये शाळेला फंड दिला जातो, मात्र विद्यार्थ्यांकडे कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा किंवा लक्ष दिलं जात नाही. ते सांगतो की अशा आश्रमशाळा किंवा अशा शाळा ज्या विद्यार्थ्याच्या आदिवासी विद्यार्थ्याच्या जीवनाशी घडतात, आमचे आदिवासी परिवार आमच्या शाळेच्या विश्वासाने त्या ठिकाणी पाठवतात, त्यांच्याशी अशा पद्धतीने विवाद होते हे काही मान्यच नाही आहे. या शाळेवर कठोर कारवाई करणे, या शाळेचा लायसन्स रद्द करणे किंवा नियमाप्रमाणे ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या मी सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी नक्कीच या ठिकाणी निदर्शनास आणणार आहे आणि माननीय मुख्यमंत्रीजी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेच आहे. पुन्हा ह्या ठिकाणी हा विषय मी मांडेल. राहुल गांधी ने आज